गुड आफ्टरनून स्टुडंट्स. तर आपण युनिट टेस्ट फर्स्टचं प्रिपरेशन म्हणून एक पेपर मी काढलेला आहे. त्या पेपरला आपण आज सॉल्व करूयात. पेपर आहे मॅथमॅटिक्स पार्ट 1चा स्टँडर्ड 10th. ठीक आहे. तर 20 मार्काचा हा पेपर आहे. तर 1 तास आपल्याला वेळ आहे असं गृहीत धरूया. शाळेमध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर आणि आन्सर शीट एकच असणार आहे. तुम्हाला ते 40 मिनिटाचा असतो. इथं वेगळं सॉल्व करायचं म्हणून हा 20 मार्काचा आहे आणि त्याचबरोबर वेगळ्या पेपरवर सॉल्व करायचं आणि थोडे अवघड प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. डिफिकल्टी लेवल थोडीशी हाय आहे त्याच्यामुळे इथे 20 मार्कासाठी 1 तास असं आपण कन्सिडर करूया. तर चला, फर्स्ट क्वेश्चन आहे MCQचा. फाइंड द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आपल्याला फाइंड करायचे. मी हा पेज घेतो इकडे. ओके, तर इक्वेशन आहे x² - 2√3x + 3. तो x जो आहे तो रूटच्या बाहेर आहे, हे विसरू नका. सो मी ते इक्वेशन लिहितो अगोदर. रूट फाइंड करू आपण. MCQचा प्रॉब्लेम आहे, एवढा हार्ड येत नसतो. ओके, इक्वेशन आहे x² - 2√3x + 3 = 0. तर आपल्याला असे दोन नंबर शोधायचे, त्यांची ॲडिशन -2√3 असली पाहिजे आणि त्यांचं प्रोडक्ट 3 असलं पाहिजे. ओके, कोणते मग असे? √3 √3 मायनसचे. तर याला आपण असं फॅक्टराइज करू शकतो. x² - √3x - √3x + 3 = 0. तर या ठिकाणी आपण एक्सला कॉमन घेऊया. तर ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील किंवा आन्सर येईल त्याचं x - √3. इथे आपण कॉमन घेऊयात मायनसच्या √3ला. ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील x - √3 = 0. Therefore x - √3 आणि x - √3 असं फॅक्टराइज केलं आपण लेफ्ट हँड साईडला, =0. म्हणजे x - √3 = 0, x - √3 = 0 और x - √3 = 0. म्हणजेच x = पॉझिटिव्ह वाला √3 और x = पॉझिटिव्ह वाला √3. इथे रूट्स सेम येत आहेत. तर याचा अर्थ या रूट्सचं नेचर जर आपल्याला विचारलं असतं तर नेचर असतं रिअल अँड इक्वल. ओके, तर ऑप्शन बी करेक्ट आहे पहिल्याच. ठीक आहे. दुसरा प्रॉब्लेम घेऊयात. सेकंड प्रॉब्लेम आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. खालीलपैकी क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं नाही आहे ते सांगायचं आपल्याला. तर आपल्याला माहिती आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म असतो ax² + bx + c = 0. ज्याच्यामध्ये x हा ओनली व्हेरिएबल असतो, ज्याचा इंडेक्स हा 2 असतो, म्हणजेच एक्सचा स्क्वेअर असतो. त्याचबरोबर a ची व्हॅल्यू 0 नसते. तर असे कोणते इक्वेशन्स दिसत आहेत आपल्याला? हे दिसतंय मला परफेक्टली तिन्ही कंडिशन्स इथे फॉलो होत आहेत. इथे कॉन्स्टंट टर्म मिसिंग आहे, तरी पण काही अडचण नाही. फक्त a वाली म्हणजे क्वाड्रॅटिक टर्म मिसिंग नसावी आणि a ची व्हॅल्यू 0 नसावी. इथे पण तेच आहे. इथे तर दोन्ही टर्म्स मिसिंग आहेत, फक्त क्वाड्रॅटिक टर्म आहे. तर हे तीनही क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहेत. हे इक्वेशन क्वाड्रॅटिक नाहीये, कारण इथे मॅक्स इंडेक्स ऑफ व्हेरिएबल 3 आलेला आहे. म्हणजे हे क्युबिक इक्वेशन आहे, म्हणून हे क्वाड्रॅटिक नाहीये. आणि आपल्याला कोणतं नाहीये हे विचारलं होतं. सो आन्सर करेक्ट आहे ऑप्शन सी. नेक्स्ट प्रॉब्लेम, व्हॉट इज द डिग्री ऑफ द डिटर्मिनंट. ह्या डिटर्मिनंटची डिग्री काय? एक छोटीशी लाईन दिलेली आहे. 1 वर्षापूर्वी म्हणजे 2 वर्षापूर्वी म्हणूया आपण. 2 वर्षापूर्वी हा प्रॉब्लेम बोर्ड एक्झामला आला होता. जर 2/2 चा डिटर्मिनंट किंवा मॅट्रिक्स असेल तर अशा डिटर्मिनंटची डिग्री 2 असते. त्याच्यामुळे याचं ऑप्शन डी करेक्ट आहे. तर अशा प्रकारे MCQचे आपण तीनही प्रॉब्लेम्स कव्हर केले. वळूया पुढच्या क्वेश्चनकडे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2. सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 2. कोणतेही 2 क्वेश्चन्स आपल्याला इथे सॉल्व करायचे आहेत, 2 प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. तर पहिला आहे आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करायचे आहे. हे आहे लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स या चॅप्टरमधलं. सो फर्स्ट इक्वेशन आहे x + 7y = 10 आणि दुसरं आहे 3x - 2y = 7. इक्वेशन 2. आपण कोएफिशियंट सारखे करून घेऊया. त्यासाठी आपण इक्वेशन 1 ला 3 ने मल्टिप्लाय करूया. इथे लिहावं लागेल तसं. नाव
मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3. तर याला 3 ने मल्टिप्लाय केलं तर नवीन इक्वेशन नंबर 3 आपल्याला मिळेल. 3x प्लस 21y इक्वल्स टू 30. हे इक्वेशन नंबर 3 मिळालं. आता इक्वेशन 3 मधनं जर 2 सबट्रॅक्ट केलं तर x वाली टर्म कॅन्सल होईल. मला लिहावं लागेल ते. नाव सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 3. याचा अर्थ 3 हे इक्वेशन मला अगोदर लिहावं लागणार आहे. देअरफॉर 3x प्लस 21y इक्वल्स टू 30 इक्वेशन थर्ड. आणि सेकंड इक्वेशन त्याच्यातनं सबट्रॅक्ट करायचं आहे, ते आहे 3x मायनस 2y इक्वल्स टू 7. इक्वेशन सेकंड. सबट्रॅक्शन करायचं असेल तर आपण खालच्या सर्व टर्म्सच्या साइन चेंज करत असतो. सो 30 मायनस 7 होईल 23. हे 3x प्लस मायनस हे कॅन्सल होतील आणि 21 प्लस 2 म्हणजेच 23y. तर अशा प्रकारे y ची व्हॅल्यू मिळते आपल्याला 1. 23 डिवायडेड बाय 23 y ची व्हॅल्यू 1 झाली. आता y ची व्हॅल्यू एखाद्या इक्वेशन मध्ये म्हणजे इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करतो मी. नाव पुट y इक्वल्स टू 1 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 आहे x प्लस 7 इंटू y ची व्हॅल्यू 1 इक्वल्स टू 10. म्हणजेच x इक्वल्स टू 7 1 7 जे की राईट साईडला जाऊन मायनस होईल. सो x ची व्हॅल्यू येईल 3. Therefore solutions of the equations are x comma y equals to 3 comma 1. That's it. असे असतील आपल्या ह्या इक्वेशनचे सोल्युशन्स. हा होता क्वेश्चन सेकंड मधला फर्स्ट प्रॉब्लेम. बोलूयात नेक्स्ट प्रॉब्लेमकडे. सेकंड प्रॉब्लेम आहे, इफ द व्हॅल्यू ऑफ द गिवन डिटर्मिनंट इज 34 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ m. असं खाली आहे ते, तर मी ते घेण्यात आलं नाही. तर m ची व्हॅल्यू फाइंड करायची आणि गिवन डिटर्मिनंटची व्हॅल्यू 34 आहे. व्हॅल्यू आपल्याला इथे 34 गिवन आहे, तर m ची व्हॅल्यू फाइंड करायची. ओके, सो डिटर्मिनंटची व्हॅल्यू 34. तर डिटर्मिनंट सॉल्व्ह करते वेळेस आपण क्रॉस मल्टिप्लाय करत असतो. सो 7 टाइम्स 4 हे असं क्रॉस मल्टिप्लिकेशन, मायनसचं साइन असतं. 2 टाइम्स m किंवा m टाइम्स 2 इक्वल्स टू 34. 7 टाइम्स 4 होतं 28 मायनस 2 टाइम्स m होईल 2m इक्वल्स टू 34. Therefore मायनस 2m इक्वल्स टू 34 मायनस 28 म्हणजेच प्लसचा 6. Therefore m इक्वल्स टू 6 ओव्हर मायनस 2 म्हणजेच m ची व्हॅल्यू येईल मित्रांनो मायनसचे 3. अशा प्रकारे आपण m ची व्हॅल्यू इथे फाइंड केली. ओके, वळूया पुढच्या प्रश्नाकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम इट्स रूट्स 0 अँड 4. 0 आणि 4 हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत. तर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचे किंवा तयार करायचे. ओके, आपण असं कन्सिडर करूया, जे दोन रूट्स आहेत त्यापैकी एक अल्फा मानूया आणि दुसरं बीटा. लेट अल्फा इक्वल्स टू फर्स्ट रूट दॅट इज 0 अँड बीटा इक्वल्स टू सेकंड रूट दॅट इज 4. हे गिवन आहे. अशा वेळेस आपल्याला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा फाइंड करावं लागतं. सो अल्फा प्लस बीटा होईल 0 प्लस 4 म्हणजेच अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू येईल 4 आणि अल्फा इंटू बीटा असेल 0 इंटू 4 म्हणजेच 0. तर अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाच्या व्हॅल्यूज आपल्याला इथे मिळालेल्या आहेत. तर आता आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करूया. लिहूया the quadratic equation in x variable. काय असतं ते? x square minus alpha plus beta x plus alpha into beta equals to 0. Values replace करा. Therefore x square minus alpha into beta alpha plus beta 4 आहे. x plus alpha into beta 0 आहे equals to 0. Therefore x square minus 4x plus 0 is equal to 0, or
त्यालाच आपण असे लिहू शकतो x² minus 4x equals to 0 is the required quadratic equation. अशा प्रकारे सेकंड प्रॉब्लेम आपण इथे व्यवस्थित सॉल्व्ह केलेला आहे. वळूया पुढच्या क्वेश्चनकडे. यानंतर क्वेश्चन नंबर 3 आहे. वी हॅव टू सॉल्व एनी 2 सब क्वेश्चन्स फ्रॉम द गिवन क्वेश्चन्स. 3 पैकी 2 सॉल्व्ह करायचे. 3 गिवन आहे. तर फर्स्ट आहे x² प्लस 2 रूट 3x प्लस 3 इक्वल्स टू 0. ह्या इक्वेशनला सॉल्व्ह करायचे बाय युझिंग फॉर्म्युला अँड कम्प्लीट द फॉलोइंग फ्लोचार्ट. फ्लोचार्ट दिलेला आहे, ॲक्च्युली तो कम्प्लीट नाही करायचा. ह्याच्या सहाय्याने आपल्याला हे सॉल्व्ह करायचं. ओके, ही काय ॲक्टिव्हिटी वगैरे नाही आहे, फक्त जसं सांगितलं तसं लिहायचं. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करूया, गिवन इक्वेशन लिहूया. x² प्लस 2 रूट 3x प्लस 3 इक्वल्स टू 0. तर आपल्याला फॉर्म्युला मेथडनं सॉल्व्ह करायचं. तर आपण याला कम्पेअर करूया त्याच्या जनरल फॉर्मशी आणि ए बी सीच्या व्हॅल्यूज फाइंड करूया. बाय कम्पेअरिंग द इक्वेशन विथ किंवा टू लिहा ax² प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. वी गेट a इक्वल्स टू 1, b म्हणजे आहे 2 रूट 3 अँड c इज 3. ओके, त्याच्यानंतर आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड करायची, म्हणजे b² मायनस 4ac ची. Therefore b² मायनस 4ac इक्वल्स टू b² म्हणजेच 2 रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 टाइम्स a ची व्हॅल्यू 1 आहे आणि c ची व्हॅल्यू 3 आहे. याला सिम्प्लिफाय करूया. ओके, 2 रूट 3 होल ब्रॅकेट स्क्वेअर येईल 3 4 जा 12 मायनस मायनस 4 इंटू 1 इंटू 3 पण होईल 12. Therefore the value of delta, that is b² minus 4ac equals to 0. डेल्टाची व्हॅल्यू 0 जर येत असेल तर तिथे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स हे युनिक असतात आणि रिअल असतात. एकच असतं आणि रिअल असतं. आता फॉर्म्युला यूज करायचा आहे. फ्लो चार्टमध्ये नेक्स्ट स्टेप आहे राईट द फॉर्म्युला टू सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग फॉर्म्युला लिहूया. तर लिहूया अगोदर नाव युजिंग फॉर्म्युला. तर फॉर्म्युला आहे एक्स व्हेरिएबलसाठी. सो एक्स इक्वल्स टू फॉर्म्युला आहे मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट b² मायनस 4ac होल डिवायडेड बाय 2a. व्हॅल्यूज पुट करा. मायनस आणि b ची व्हॅल्यू आहे 2 रूट 3 प्लस ऑर मायनस अंडर रूट डेल्टाची व्हॅल्यू 0 आलेली आहे होल डिवायडेड बाय 2 टाइम्स a ची व्हॅल्यू 1. तर याला परत सिम्प्लिफाय करूया आपण. तर आता हे अंडर रूट 0 जो आहे त्याला आपण नाही घेतलं तरी चालतं. सो मायनस 2 रूट 3 होल डिवायडेड बाय 2 टाइम्स 1 2. सो 2 2 कॅन्सल होतील म्हणजेच x ची व्हॅल्यू येईल मायनस रूट 3. Therefore x equals to minus root 3 is the only root of this quadratic equation. Okay, तुम्ही याला लिहून घेऊ शकता, याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे सेकंड. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. तर हे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स जे आहेत ते ऑल्टरनेट कोएफिशियंट म्हणजे स्वॅपिंग कोएफिशियंट वाले प्रॉब्लेम्स आहेत. तर याला एकदा ॲडिशन करावे लागते दोघांची, एकदा सबट्रॅक्शन करावं लागतं. अगोदर मी इक्वेशन्स लिहितो. 97x प्लस 53y इक्वल्स टू 177 हे इक्वेशन 1 झालं. त्याचबरोबर 53x प्लस 97y इक्वल्स टू 573 हे इक्वेशन सेकंड. तर एक वेळेस ॲडिशन एक वेळेस सबट्रॅक्शन करायचं. तर मी ते ॲडिशन अगोदर करतो. नाव बाय डुईंग इक्वेशन 1 प्लस 2 अगोदर ॲडिशन करूया. Therefore 97x plus 53y equals to 177 equation first and 53x plus 97y equals to 573 equation second. आपल्याला करायची ॲडिशन. ॲडिशन करायची असेल तर साइन वगैरे आपण काही चेंज करत नसतो. ओके, 7 plus 3 0 रिमाइंडर 1 7 2 जा
14 plus 1 15, रिमाइंडर अगेन 1 1 and 1 2 2 and 5 7 750 इथे ॲडिशन आलेली आहे. या ठिकाणी 7 plus 3 0, रिमाइंडर 1, 10 plus 5 is 15, म्हणजेच 150y आणि इकडे 150x येत असतो. जर 150 जर आपण इथे 150 जर आपण इथे डिवाइड केलं बोथ साईडला तर इक्वेशन काय येईल, 0 0 0 कॅन्सल झाले सपोज अगोदर. ओके, नंतर 15 डिवाइड करूया. तर इक्वेशन आपल्याला मिळेल x प्लस वाय इक्वल्स टू 15 5 75, म्हणजेच 5चा भाग बसेल. हे नवीन इक्वेशन नंबर 3. इथे रिझन लिहूया आपण, डिवायडेड बाय 150 किंवा बोथ साईड बाय 150 असंही लिहू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन 3 इथे मिळालेलं आहे. अशाच प्रकारचं दुसरं एक इक्वेशन x मायनस वाय किंवा मायनस एक्स प्लस वायच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला तयार करायचं. ओके, त्यासाठी आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागणार. ठीक आहे, इथे लिहितो मी, नाव बाय डुईंग इक्वेशन 1 मायनस 2, म्हणजे 1 मधनं 2 मला सबट्रॅक्ट करायचं आहे. चला मग एका खाली एक इक्वेशन लिहूया. 97x प्लस 53y इक्वल्स टू 177. इक्वेशन फर्स्ट. सेकंड आहे 53x प्लस 97y इक्वल्स टू 573. इक्वेशन सेकंड. सबट्रॅक्शन करायचं म्हणून खालच्यांची आपण साईन चेंज करत असतो प्रत्येक टर्मचे. ओके, ठीक आहे. आता या ठिकाणी येणार आन्सर काय येणार आहे पाहूया. आपल्याला 177 मधून 573 मायनस न करता काय करायचे, 573 मधून 177 मायनस करायचे. उलट करायचंय, मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करायची. तर हे आन्सर येतं 396, मोठ्या नंबरचं साईन मायनस. या ठिकाणी येईल मायनसचे 44y आणि इथे प्लसचे 44x. ओके, तर आपण 44 जर इक्वेशनला डिवाइड केलं तर आन्सर काय येईल, देअरफॉर x मायनस वाय इक्वल्स टू, इथे 9चा भाग बसेल पण मायनसचे 9 असतील. हे असेल आपलं इक्वेशन नंबर 4. तर त्याचं रिझन आपल्याला लिहायचं राहिले. अगोदर इक्वेशन 4ला मी हायलाइट करतो. काय केलं आपण इथे, डिवायडेड बाय 44 न डिवाइड केलं आणि हे नवीन इक्वेशन मिळालं. आता 3 मार्काचा क्वेश्चन आहे, परत त्याला सॉल्व करण्याची गरज नाही. आपण डिरेक्टली लिहू शकतो की बाय सॉल्विंग इक्वेशन 3 and 4 असं लिहू शकतो, किंवा ॲडिशन वगैरे करून सुद्धा आपण ह्या गोष्टी सॉल्व करू शकतो, किंवा एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज फाइंड करू शकतो. मी डिरेक्टली लिहितोय, नाव बाय सॉल्विंग इक्वेशन 3 and 4 वी गेट एक्सची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. बघा कशी मिळेल एक्सची व्हॅल्यू. इक्वेशन 3 आणि 4 कडे लक्ष द्या. हे 5 मायनस 9 म्हणजेच -9 प्लस 5 मायनसचे 4 येतील, वाय वाय कटतील आणि 2x इक्वल्स टू किती येईल, -4, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू येईल -2 अँड वायची व्हॅल्यू, जर एक्सची व्हॅल्यू आपण पुट केली या ठिकाणी तर वायची व्हॅल्यू काय येईल, तर वायची व्हॅल्यू येते मित्रांनो 7. Therefore x, y equals to -2, 7 is the solution of the equation. तर हे असेल आपलं फायनल आन्सर. अशा प्रकारे आपण सेकंड प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह केलेला आहे. 3 मार्क्ससाठी एकदम जस्टिफाय करेल आपलं मेथड, तर काहीच अडचण नाही. आता मी असं शॉर्टकट घेऊ शकता जर प्रॉब्लेम खूपच मोठा होत असेल तर. 4 मार्काला जर आलं असतं तर मग मला परत हे इक्वेशन 3 आणि 4ला प्रॉपर स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करावं लागलं असतं, कारण मार्किंग सिस्टीम तशी असते. वळूयात नेक्स्ट क्वेश्चनकडे. ओके, आता हा आहे थोडा ट्रिकी क्वेश्चन. सॉल्व्ह द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. ह्या इक्वेशनला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, तर याला 2-3 पद्धतीने सॉल्व्ह करता येतं. तुम्ही ब्रॅकेट सॉल्व्ह करून सुद्धा याला सॉल्व्ह करू शकता, किंवा a² - b² फॉर्मॅटमध्ये घेऊन सुद्धा याला सॉल्व्ह करू शकता, किंवा फर्स्ट स्टेपलाच बोथ साईडचे स्क्वेअर रूट्स घेऊन सुद्धा तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता. फक्त कंडिशन एवढी आहे की राईट साईडचं जेव्हा रूट घेणार तुम्ही त्यावेळेस ते प्लस ऑर मायनस लिहावं लागेल. ठीक आहे, तर मी दुसरी मीडियम मेथड यूज करतो. अगोदर गिवन इक्वेशन लिहितो, 2x + 3 होल ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू 25.
हे आहे गिवन इक्वेशन. तर मग मी काय करतो, 25ला या साईडला घेतो. देअरफॉर 2x + 3 होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 25 इक्वल्स टू 0. देअरफॉर 2x + 3 होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस, याला मी 5चा स्क्वेअर असं लिहू शकतो, इक्वल्स टू 0. आता हे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये एक्सप्रेशन तयार झालेले लेफ्ट हँड साईडला. तर अशा वेळेस आपण काय करतो, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इक्वल्स टू a + b इंटू a मायनस b हा फॉर्मॅट यूज करत असतो. ठीक आहे. देअरफॉर एका ब्रॅकेटमध्ये 2x + 3 + 5 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2x + 3 - 5 इक्वल्स टू 0. तर इथे मी a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इक्वल्स टू a + b इंटू a मायनस b हे एक्सपेन्शन यूज केलं किंवा हा फॉर्म्युला मी इथे यूज केला. ओके, सिम्प्लिफाय करूयात. देअरफॉर 2x ह्या दोघांची ॲडिशन होईल +8 आणि 2x ह्या दोघांचं सबट्रॅक्शन होईल -2 इक्वल्स टू 0. असे फॅक्टरायझेशन म्हणजे असे फॅक्टर्स आपल्याला मिळतील. तर फॅक्टरायझेशन मेथडला सॉल्व्ह करायचं असेल तर फॅक्टर्स दिसले पाहिजेत, हे लक्षात ठेवा. देअरफॉर आता ह्या दोन ब्रॅकेटचं प्रोडक्ट 0 आहे, म्हणजे त्यापैकी एखादा ब्रॅकेट 0 असलाच पाहिजे. तर आपण दोनही दाखवत असतो. आयदर 2x + 8 इक्वल्स टू 0 और 2x - 2 इक्वल्स टू 0. म्हणजेच 2x इक्वल्स टू -8 यायला पाहिजे और 2x इक्वल्स टू +2. मीनिंग x इक्वल्स टू डिरेक्टली सॉल्व करतो मी, -4 येईल या ठिकाणी x ची एक व्हॅल्यू और x ची सेकंड व्हॅल्यू येईल पॉझिटिव्ह. तर हे आपल्या इक्वेशनचे रूट्स आहेत किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत. 3 मार्कासाठी एवढं लिहिणं सफिशियंट आहे. वळूयात हॉट्सच्या क्वेश्चन्सकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4 मधला. रंजना वॉन्ट्स टू डिस्ट्रीब्यूट 540 ऑरेंजेस इक्वली ऑन हर बर्थडे टू सम स्टुडंट्स. इफ देर आर 30 मोर स्टुडंट्स देन ईच वुड गेट 3 ऑरेंजेस लेस. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स. नंबर ऑफ स्टुडंट्स आपल्याला फाइंड करायचे आहेत. तर जे फाइंड करायचे 4 मार्काचा क्वेश्चन आहे, आपल्या पुस्तकातलाच आहे बहुतेक, प्रॉब्लेम सेटमध्ये असायला पाहिजे हा. ओके, तर टोटल ऑरेंजेस किती आहेत? नंबर ऑफ ऑरेंजेस इक्वल्स टू 540 हे गिवन आहे. आपण कन्सिडर करू काहीतरी मुलं आहेत. मी कन्सिडर करतो लेट नंबर ऑफ स्टुडंट्स बी n नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत असं मी कन्सिडर केलं. तर मग जर 540 ऑरेंजेस असतील आणि n स्टुडंट्स असतील तर प्रत्येकाला किती ऑरेंजेस मिळतील? देअरफॉर number of oranges each one get equals to, so number of oranges divided by number of students. तर प्रत्येकाला एवढे ऑरेंजेस मिळतील अगोदर. पण ज्या वेळेस सेकंड कंडिशन मध्ये काय सांगितले, ज्या वेळेस नंबर ऑफ स्टुडंट्स हे 30 ने एक्सटेंड होतील किंवा वाढतील, इन्क्रीज होतील, अशा वेळेस प्रत्येकाला 3 ऑरेंजेस कमी मिळतात. ओके, प्रत्येकाला किती ऑरेंजेस कमी मिळत आहेत? 3 ऑरेंजेस. ठीक आहे, म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स वाढलेले 30 ने. इथे लिहितो मी, इफ नंबर ऑफ स्टुडंट्स increased by 30 then each one will get, ऑरेंजेस तेवढेच आहेत, नंबर ऑफ स्टुडंट्स 30 ने इन्क्रीज झालेले आहेत, तर प्रत्येकाला एवढे ऑरेंजेस मिळतील. ओके, तर ज्यावेळेस मुलं कमी होती म्हणजे जेवढी होती अगोदर तेवढीच असताना एवढे ऑरेंजेस मिळत आहेत. मुलांची संख्या वाढली तर ऑब्विसली ऑरेंजेस कमी मिळतील, हे का नाही? तर हे ऑरेंजेस जास्तीचे आहेत आणि हे ऑरेंजेस कमी आहेत कारण विद्यार्थी संख्या इथे वाढलेली आहे. तर अशा वेळेस 3 ने हे नंबर ऑफ ऑरेंजेस हे 3 ने कमी आहे, प्रत्येकाला 3 ऑरेंजेस कमी मिळतात. तर हे एक्सप्रेशन आपण कसं लिहू शकतो? देअरफॉर फ्रॉम गिवन कंडिशन
अगोदरचे ऑरेंजेस जास्त आहेत, सो 540 ओव्हर n, त्याच्यामधनं जर आपण नंतर मिळणारे ऑरेंजेस मायनस केले 540 डिवाइडेड बाय n प्लस 30, तर यांच्यामधला फरक आहे 3 ऑरेंजेस, म्हणजे इज इक्वल टू 3 आपण लिहू शकतो. आता याला सिम्प्लिफाय करायचं आपल्याला. ओके, तर ह्या 540ला मी कॉमन घेतो अगोदर, ब्रॅकेटमध्ये राहील शिल्लक 1 अपॉन n मायनस 1 अपॉन n प्लस 30 इक्वल्स टू 3. लगेच आपण ह्या 3ला कॅन्सल सुद्धा करू शकतो, पण नेक्स्ट स्टेपला कॅन्सल करूया. ओके, आता ब्रॅकेटमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो मी, n टाइम्स 1 होईल n, त्याच्यानंतर 30 टाइम्स 1 होईल प्लसचे 30, आणि हे n टाइम्स 1 होईल मायनसचा n, होल डिवायडेड बाय n टाइम्स n होईल n स्क्वेअर, आणि n टाइम्स 30 होईल प्लस 30n. राईट साईडला ऑलरेडी 3 आहे, आणि हे 540 जे मल्टिप्लिकेशनचे ते इकडे जाऊन डिव्हिजनमध्ये म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये जाते. आणि आपण याला सिम्प्लिफाय करूया. हे 3 1 3, 3 1 3, 2 उरले 3 8 24, म्हणजे 180, 1 अपॉन 180. क्रॉस व्हेरीफाय करा बरोबर आहे का, तर बरोबर आहे. त्याच्यानंतर हा प्लसचा n आणि मायनस n कॅन्सल होईल, म्हणजेच 30 अपॉन n स्क्वेअर प्लस 30 इक्वल्स टू 1/180. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल, n स्क्वेअर प्लस 30 एका साईडला ठेवूया आपण, कारण 1 नी मल्टिप्लाय केला स्टेज फरक नाही पडणार, आणि हे डबल 0 18 आणि 3 यांचा गुणाकार करा, 18 3 54 का, चले 2 बरोबर. देयरफॉर हे n स्क्वेअर इक्वल्स टू होईल 5400 मायनस 30. काहीतरी मिस्टेक व्हायला लागली असं वाटतंय मला. हां, हे फक्त 30 नाही 30n आहे, इट्स माय मिस्टेक. या ठिकाणी हे 30n आहे. हां, आता 54ला या साईडला घ्या, सो वी गेट n स्क्वेअर प्लस 30n मायनस 5400 इक्वल्स टू 0. तर अशा प्रकारे क्वाड्रॅटिक इक्वेशन इथे तयार झालेलं आहे. तर आपल्याला असे 2 नंबर शोधायचे की ज्यांचं प्रोडक्ट हे एवढं असलं पाहिजे, आणि त्या 2 नंबरचा डिफरन्स एवढा असला पाहिजे. ऑब्व्हियसली मोठ्या नंबरला पॉझिटिव्ह साईन येईल. चला, हे 2 0 सोडून देऊया आपण, आणि असे नंबर शोधूया की त्यांचा गुणाकार 54 येईल. 9 सखी 54, 9ला 90 कन्सिडर करा, 6ला 60 कन्सिडर करा, 60 आणि 90 मध्ये डिफरन्स 30च आहे. सो आपले हे फॅक्टर्स असतील n स्क्वेअर प्लस 90n मायनस 60n मायनस 5400 इक्वल्स टू 0. सो nला कॉमन घेऊया, ब्रॅकेटमध्ये n प्लस 90 शिल्लक राहील, इथे मायनसच्या 60ला जर कॉमन घेतलं तर n प्लस 90 शिल्लक राहील इक्वल्स टू 0. देयरफॉर एका ब्रॅकेटमध्ये n प्लस 90 येईल, सेकंड ब्रॅकेटमध्ये n मायनस 60 येईल इक्वल्स टू 0. म्हणजेच n ची एक व्हॅल्यू मायनस 90 येईल, और n ची सेकंड व्हॅल्यू प्लसची 60 येईल. मी थोडंसं एक स्टेप डायरेक्ट केली इथे. ओके, तर ही n ची व्हॅल्यू आहे, आणि n म्हणजे काय कन्सिडर केलं आपण, नंबर ऑफ स्टुडंट्स कन्सिडर केले. पण नंबर ऑफ स्टुडंट्स काही निगेटिव्ह नसतात, मग आपण लिहूया इथे, but number of students cannot be negative. Therefore, n equals to positive 60 only. Therefore, number of students is 60 and that's it. 4 मार्काचा हा क्वेश्चन आहे. सिस्टमॅटिकली लॉजिकली स्टेप बाय स्टेप आपल्याला इथे लिहायचं आहे. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. वळूयात पुढच्या क्वेश्चनकडे.